नमस्कार मंडळी, आज आपण घरगुती पद्धतीने अगदी कमी वेळात पनीर भुर्जी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत। पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी पनीर बनवलेला आहे, घरीच बनवलेला आहे। आता मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि 2 चमचे बटर घेतलेलं आहे। ते गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि आता लसूण टाकून घेऊया। लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची जी आहे ना ती कट करून घेतलेली आहे मी बारीक, ती टाकून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या आहेत, ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांद्याला व्यवस्थित परतून घेऊया। गॅस एकदम फुल नका करू कारण बटर आहे ते जळतं त्यामुळे। आणि त्यामध्ये 1 चमचा मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे, ते आता व्यवस्थित परतून घेऊया। गॅस थोडा सिम करा आणि मग खरपूस असं बेसन परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अगोदर पण भाजून घेऊ शकता। आणि त्यानंतर मी शिमला मिरची घेतलेली आहे, अर्धी शिमला मिरची आहे, ती आता आपण व्यवस्थित परतून घेऊया। शिमला मिरची जी आहे ना ती नंतर टाकायची आहे, अगोदर टाकल्यामुळे ती खूप अगदी सॉफ्ट होते त्यामुळे। आणि त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे, ते आता आपण टाकून परतून घेऊया। थोडंसं मीठ टाकून घेऊ कारण भाज्या जे टाकलेले आहेत ते व्यवस्थित सॉफ्ट होतात म्हणून। आणि त्यानंतर अगदी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे। छान व्यवस्थित मसाला हा शिजतो त्यामुळे। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपण परतून घेऊया। त्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे मी। 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे। आता आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे पनीर बनवलेलं आहे ते टाकून घेऊया। सॉफ्ट आहे, जास्त हार्ड नाही आहे, हाताने एकदम बारीक होतं म्हणून मी हातानेच असं कुस्करून टाकत आहे। तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, कारण आपण अगोदरही थोडं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे जेवढं लागेल तेवढं मीठ टाकलेलं आहे। आणि व्यवस्थित असं परतून घेऊया, जास्त नाही 2-1 मिनिट परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर 1 वाटी त्यामध्ये दूध टाकलेलं आहे मी। आमच्याकडे जास्त पातळ आवडत नाही म्हणून मी थोडीशी घट्टच केलेली आहे। तुम्हाला जर वाटलं तर त्यामध्ये थोडंसं दूध आणखी ॲड करू शकता। आणि 5-1 मिनिट आपण झाकून ठेवूया। छान वाफ आलेली आहे भाजीला, व्यवस्थित आता आपण परतून घ्यायची आहे। म्हणजे 1 सेकंद थोडंसं चमचा फिरवून घ्यायचं आहे, जास्त नाही कारण ती भरपूर सॉफ्ट झालेली असते ना त्यामुळे। या भाजीला तेल आणि जास्त मसाले सुद्धा लागत नाहीत बघा, लगेच 10 मिनिटाच्या आत तयार होते। वरतून कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त गरमागरम अशी सर्व करून घेऊ। पनीर भुर्जी आपण फुलके, ब्रेड किंवा पोळीसोबतही खाऊ शकतो, कशासोबत पण छान लागते। मी वरतून थोडंसं बटर लावलेलं आहे आणि मस्त गरमागरम सर्व करायची आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसायला पण किती भारी अशी भाजी झालेली आहे आणि चवीला पण एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे। आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा। बाय।